नमस्कार मित्रांनो, आपण लाडकी बहीण योजनेसाठी नवीन ऑप्शन आणले आहे, तर ते आपण आता पाहणार आहोत की केवायसी आपल्याला कशी करायची ते. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इथं एक सर्च इंजिनवरती यायचं, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं. वेबसाईटचा डॅशबोर्ड काही असा दिसेल. त्यानंतर आपल्याला इथे क्लिक करा, या पर्यायावरती क्लिक करायचे. या ठिकाणी लाडकी बहीण यांचा म्हणजे लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे. तर चला आपण आधार नंबर टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करून सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचे. OTP सेंड झालेला आहे. आपण आता OTP टाकून घेऊयात. OTP टाकल्यानंतर ना आपल्याला सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर लाडकी बहीण म्हणजेच लाभार्थी विवाहित आहेत की अविवाहित आहेत या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे लाभार्थी विवाहित आहेत. या पर्यायावरती क्लिक करून त्यानंतर ना त्यांचे पती हयात आहेत, निधन झाले आहे की घटस्फोटित आहे, या 3 पर्यायापैकी जे त्यांचा योग्य पर्याय आहे त्या पर्यायावरती क्लिक करायचे. पती हयात आहेत या पर्यायावरती क्लिक करून त्यांच्या पतीचं आधार क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. लक्ष करायचं की त्यांचा आधार नंबर चुकणार नाही. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करून सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. OTP सेंड झालेला आहे. तर OTP आपण इथं आता टाकून घेत आहोत. सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथं त्यांच्या पतीचं नाव, त्यांचा जात प्रवर्ग काय आहे काय नाही ते आपण इथं आता टाकून ठेवतो. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे प्रश्न पहिला, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत का नाहीत हे आपल्याला सांगायचं. तर नाहीत आहेत करताल तर तुम्हाला इथे त्या योजनेचा लाभ भेटणार नाही. ठीक आहे. नंतर दुसरा प्रश्न सांगितलेला आहे त्यांनी, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्त वेतन घेत आहेत का असं विचारले. तर घेत नाहीत. ह्या दोन्ही पर्यायावरती आपल्याला नाही असा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर इथे टिक करायचं आहे आणि सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. असं आपल्याला डॅशबोर्ड आलेलं दिसेल. आपली KYC कंप्लीट झालेली आहे, यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती येत राहतील. धन्यवाद.